आणि गेम स्टार्ट होते. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होण्याचा पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अनिकेत म्हात्रे. सामनावीर फलंदाज विशाल. नॉस्ट्रिकला हितेश. पहिला चेंडू पॉइंटच्या वरून चेंडू ठेवलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. 2 धावीने अकाउंट ओपन होतोय संघाचा. 2 धावीने अकाउंट ओपन करतोय फलंदाज विशाल. तर गेसुद्दीन शेख आमच्याबद्दल रजा घेत असताना आपला अनमोल वेळ देऊन या टुर्नामेंटची शोभा वाढवली, त्याबद्दल जय बजरंग स्पोर्ट्सच्या वतीने गेसुद्दीन शेखचं आभार. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज विशाल. विशाल रावते याला स्विच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत अडवला जातोय क्षेत्ररक्षकच्या मागे, तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वरते, धावसंख्या 1 ने वरून झाली ते 3 धावा. काहीशी घाई करतायत विशाल रावते आपण म्हणू शकतो, कारण अजून नजर बसली नाहीये. आणि लगेचच एका चेंडू तर दुसऱ्या चेंडू ते आपण रिव्हर्स सीटचा पवित्रा घेणं नक्कीच घातक होऊ शकतं, कारण गोलंदाज सुद्धा माहीर असतो. चपळाईने चांगले चेंडू टाकू शकतो. तसंच चपळाई बघितली आपण आणि अनिकेतने फक्त सिंगल धाव दिली. रिव्हर्स सीट सक्सेस झाला नाही त्या ठिकाणी. धावसंख्या 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गुरसे विलेज कडून यावेळी डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपवतोय डीप मधून, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावपळ करत 4 धावा. शांतपणे सामना सुरू झालाय, पण तो हवा वेगाने वाढते. इथे हवेचा प्रभाव वाढत चाललाय आणि धावांचा प्रभाव वाढला पाहिजे, कारण ही जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी या स्पर्धेची रोमांचकता वाढणार आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. नक्कीच. यावेळी अप्रतिम फटका, वाढ शॉट, कुठली संधी नाही. क्षेत्ररक्षक बंद पेशे आणि चेंडू सीमा पारा अगदी समान षटकार. मी तर म्हणतो की केविन पीटरसननी जरा फटका बघितला असता तर त्यालाही लाज वाटेल, कारण इतका सुरेख फटका येते. मिडलिंग काय झालं, टायमिंग जबरदस्त होतो आणि धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येला प्रवेश केलेला आहे. यावेळी मात्र कार्पीच्या सहारे चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर विकेट स्क्वेअर रिजन मध्ये एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण डीपच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय. धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या 1 ने वरून झालेली ती 11 धावा. विशाल जणू काय 360 डिग्री प्लेअर आहे असं जणू काय भासू लागलाय, कारण चौफेर फटकेबाजी करतोय, दशेने फटके लगावले आणि सेकंड चेंडू पासूनच रिव्हर्स पवित्रा सुद्धा घेतोय. धावसंख्या 11. चांगली फलंदाजी, क्लेव्हर माइंड ऑफ फलंदाजी आपण पाहतोय विशाल रावटे याच्या माध्यमातून. आता मात्र सामनावीर फलंदाज सहकारी इथे चौधरी. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद होतोय इथे चौधरीच्या रूपाने सोनिका माता मालोडे या संघाचा. विकेटचं पतन झालं. असं वाटत होतं की पार्टनरशिप ही पुढे जाईल, परंतु खिंडार पाडलं गोलंदाज अनिकेत म्हात्रेने आणि ज्या ब्रेकथ्रूची गरज होती ते ब्रेकथ्रू अखेरीस मिळून दिलं आपल्या संघासाठी. आपण पाहताय प्रेक्षक, सामना आहे सोनिका माता मालोडी विरुद्ध चेरोबा कोण. चेरोबा कोण संघाने फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकून आणि प्रथमतः फलंदाजी करतो या ठिकाणी संघ, तो म्हणजे मालोडी, ज्या संघाचा पहिला गडी बाद झाला नुकताच 11 धावांवरती. आणि नेल्सन संघ एक षटक झालेला 11 धावा आणि 11चा एक आगला वेगळा इतिहास सर नक्कीच प्रेक्षकांपर्यंत मी पोहोचू इच्छितो, कारण 11 नोव्हेंबर 2011 या दिवशी एक अजब गजब घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडली होती. कारण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान जो सामना होता त्यावेळी बरोबर दुपारी 11:11 दक्षिण आफ्रिका संघाला बरोबर 11 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 111 धावांची आवश्यकता होती. क्या बात आहे सर. प्रेक्षक, तुम्ही टाळ्या का आवडताय, जरा एकदा वाजवा टाळ्या.
आमचे कॉम्प्युटर कॉमेंटेटर आहेत. हा खजिना त्यांच्याकडे पूर्णपणे आयुष्यभराची साठवण आहे, त्यांच्याकडे आठवण आहे आणि आपल्याला अचूक ते पूर्णपणे त्याचं विश्लेषण करून सांगतायत. म्हणून तर त्यांना आम्ही कॉमेंटेटर असं संबोधतो नेहमीच आणि माझे गुरुतुल्य आहेत. नक्कीच माझं भाग्य सौभाग्य असेल की आज माझ्या गुरूंच्या सोबतीला मला समालोचन करायला मिळतंय. नक्कीच याच्यापेक्षा परम भाग्य काय असावं. नक्कीच मी थँक गॉड म्हणतो की इतकं चांगलं व्यक्तिमत्व मला लाभलं ॲज अ गुरु, ॲज अ माय गॉडफादर. धन्यवाद मनोज कारवे सर, आपल्या मनाचा मोठेपणा आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या प्रमाणामध्ये 11. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज निलेश म्हात्रे. पहिला फलंदाज बाद होऊन पेलमध्ये परतलेला आहे तो इतिहास चौधरी. हर्षद पाटील वडनवूनला खेळण्यासाठी आलेले आहे. तर वेळेच्या बाबतीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण पहिल्या षटकासाठी तब्बल 7 मिनिटं आपले खर्च केलेले आहेत. यावेळी पावलांचा वापर करून हा चेंडू टोलवलेला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. पवी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. हा बोनसच्या रूपाने चौकात दिवाळी जरी संपली असली तरी ह्या धावा बोनसच्या रूपाने मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. एकूण 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. नक्की जणू काय जय बजरंग गोरसेच्या माध्यमातून दिवाळी साजरी होते लागोपाठ 5 दिवस हे म्हणायला हरकत नाही सर, कारण आजचा 3रा दिवस आपण इथे नक्कीच दिवाळी साजरी करतो आणि शेवटच्या दिवसात नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी होईल ज्यावेळी स्पर्धा समाप्त होईल. नक्कीच अतिशय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि परंपरा जय बजरंग स्पोर्ट्स गोरसे संघाने नक्कीच अखंडित हे राबवलेले आहे. याचं संपूर्णपणे क्रेडिट जय बजरंग गोरसे ग्रामस्थ मंडळ गोरसे, मुरलीधर बापूराव केने, एम्पियर ग्रुप गोरसे या सर्वांनाच जाते ज्यांनी ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी अपार मेहनत घेतलेली आहे. तर निलेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातात आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या हळूच पुरू शकते. धावसंख्या 1 ने ओढून झालेली ती 17 धावा. जणू काय वाटतं की विशालने मास्टर की मिळवली रिव्हर्स सीट मध्ये. असं म्हणतात ना सर की अनेक गोष्टींमध्ये ॲव्हरेज राहण्यापेक्षा एका गोष्टीमध्ये मास्टर बना. नक्कीच अगदी बरोबर. यावेळी पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकाला 17 धावा. एव्हरम बेंजामिन डिव्हिलियर्सचा वाढदिवस 17 फेब्रुवारी आणि 17 धावसंख्या आपण पाहतोय सध्या धावफलकावर. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने ओढून झालेली आहे ती 18 धावा. 18 धावा म्हटलं तर नक्कीच आठवतो विराट कोहली, ज्याचा जर्सी नंबर किंग कोहली, ज्याने नक्कीच प्रदेशात जाऊन मालिका जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी T20 मालिका जिंकलेली आहे आणि एक नवा विक्रम विराट कोहली या संघनायकाचे नावे. नक्कीच विराट कोहली सुद्धा 18 बॅट्स वापरतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे सर. 18 बॅट तो बरोबर घेऊन जातो आणि त्याच्या जुन्या बॅटचा त्यांनी सुद्धा संग्रह करून ठेवलाय आपल्या घरामध्ये. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा करताना. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षणापासून दूर क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. 2 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 20 धावा. आपण जो सामना पाहतोय सोनिका माता मालोडी विपक्ष शेरोबा बी कोणगाव या 2 संघांमध्ये आज चेरोबा ए कोणगाव संघाला आपण पहिल्या फेरीमधील शेवटच्या सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कोणगावचे सर 2 संघ आज आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नक्कीच क्वालिटी क्रिकेट आहे कोणगाव मध्ये सुद्धा, पण तुम्हाला विशेष आज लक्ष द्यावं असं वाटलं ते म्हणजे आज पाटील भरपूर खेळाडू पाहायला मिळाले. एक वेगळी बाब झाली. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जर असता जर त्यांनी स्टान्स बदलला नसता, परंतु स्टान्स बदलला आणि अंपायराने पण अनेक पावसाळे बघितलेत, 2 पावसाळे बघितलेत. त्यांचं नाव आहे आपण पाहतोय जे ग्राउंड अंपायर आहेत ज्यांनी हा नो वाईट दिला नाहीये, शकील कोटी सर, आणि त्यांना आपण नक्कीच कमी लेखू शकत नाही. बरोबर हेरलं की फलंदाजाने स्टान्स बदलला, रिव्हर्स ग्रिप घेतली होती, परिणामतः डॉट बघितला. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 2 षटकानंतर सोनिका माता मारोडी संघाची 20 धावा.
बरोबर 10.00च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धाव झळकवल्यात. पुढील सामना असणार आहे गावदेव वेले तालुका क्रिकेट मधील किलर स्टिक संघ चेरोबा ए कोणगाव या दोन संघामध्ये संघनायकाने नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गावदेव वेले संघाचा संघनायिका भावेश आणि चेरोबा ए कोणगाव संघाचा संघनायिका आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 2 षटकाची समाप्तीने यापुढील 2 षटकामध्ये मायक्रोफोन येत आहेत माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. 10.0चा वेग आहे. हा वेग वाढवणं गरजेचं असणार आहे. मालोडी संघाला आणि प्रयत्न केला, उंच जातो चेंडू, आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम षटकार. कुशल फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका केलेला आहे. स्लॉट मध्ये चेंडू अगदी रडार मध्ये चेंडू होता, भीमटोला वज्रटोला आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला. परफेक्ट मिड ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग काय असतं, टायमिंग प्रॉपर. चेंडूने केलं हवाई सफर आणि जबरदस्त मेरिटचं ओळखलं. चेंडूच्या रेषेत पोहोचला आणि बॅट छानपैकी रोल केली, आडव्या बॅटचा वापर केला आणि चेंडूने षटकार लगावला. त्या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. आता मात्र गेअर बदलले. गोलंदाज व्यंकटेश होती, आक्रमण सुरू केलंय फलंदाज हर्षद पाटीलने. ओहो, दडपण, प्रेशर रिलीज करावं लागतं. प्रेशर घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. टेन्शन घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. या ठिकाणी प्रेशरला झुकारून तुम्हाला कामगिरी करावं लागेल. धावसंख्या सर फुलते 27 वरती मालोडी संघाची धावसंख्या. सोनिका माता मालोडी असा संघ आहे आणि विपक्ष संघ आहे चेरुबा कोण वाशेरे. कोणगाव कोण चेरुबा म्हटलं की वाशेरच आपोआप आलं, बाय डिफॉल्ट आलं, सॉरी. माहिती महेंद्रचं सगळं हो लॉफ केलाय चेंडूला, स्मॅश हिट, दीपेश टाकवरामो, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, आउटस्टँडिंग कॅच ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद, निलेश मात्र देर. खूप ग्रेट कॅच पाहायला मिळाले. एकदा टाळा असू द्या निलेश मातेसाठी. प्रेक्षक टाळ्या वाजवणं चांगलं असतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला चार्जेस लागत नाही. वाजवा टाळ्या निलेश मात्रेसाठी. किती वेगाने गेला, 20 ते 25 मीटर पुढे धावत गेला आणि जबरदस्त नजर ठेवली. जशी अर्जुनाने नजर ठेवलेली त्या झाडाच्या पक्षाच्या डोळ्यावरती, तशी नजर ठेवली चेंडूवरती आणि असं होतच नव्हतं झालं. अनएक्सपेक्टेड झालं, अनबिलिव्हेबल झालं. जबरदस्त कॅच. सेकंड विकेट डाऊन. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 27 वरती. 27 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज व्यंकटेश आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विशालच्या सोबतीला. इन ॲट 4 विशाल पाटील. हा विशालला इथे थांबवलं जाईल का नाही. खोलट टप्प्याचा चेंडू होता, असं वाटलेलं की चेंडू बॅटला स्पर्श झाला, पण तो नाही. त्या ठिकाणी बॉडी लाईनला आदळला. चेंडू लेग स्टिकला सोडून देणार होता. दरम्यान अनंत ठाकरे गोरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक यांचे इथे आगमन झाले. क्रिकेटचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या समवेत सावंतगावचे प्रतिष्ठित नागरिक जयराम पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो रघुनाथ केने, सूरज केने यांचे पिताश्री. आपले हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्थिर 27. विशाल रावतेच्या बॅट मधून हा चेंडू स्विंग केलेला आहे. बॅकवर्ड रिझन मध्ये षटकार. एबीडीची आठवण झाली सर या फटक्याने. एबीडी स्टाईलनी फटका लगावला आणि विशाल रावते दाखवून देतो की मी 360 प्लेअर आहेच. आणि आपण एबीडीचं नाव वारंवार घेत आहे. जसं तुम्ही म्हणाले की गैसुद्दीन शेख पण येऊन गेला, त्याचं पण तंत्र तसंच आहे, जवळपास जुळतं. या ठिकाणी विशाल रावते सुद्धा ते दाखवतंय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आतापर्यंत. नक्की सर. विशाल रावते एबी सारखी फलंदाजी करताना विशाल फलंदाजी आणि विशाल फटके आपल्याला 2 पाहायला मिळाले. तर वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीने 17 धावसंख्येवर आणि 17 आकडा नक्कीच एबीचा जर्सी नंबर आहे. क्या बात आहे सर. व्हॉट अ टायमिंग सर. याला म्हणतात परफेक्ट टायमिंग इन द कॉमेंटेटरी बॉक्स. ते म्हणजे धमाल कॉमेंटेटर सुभाजी धुमाळ आपण यांच्या माध्यमातून ऐकताय. तर ज्यांना मी जेव्हा जेव्हा युट्यूबला ऐकतो तेव्हा त्यांची ही जी माहिती आहे ती मी सुद्धा साठवण्याचा प्रयत्न करत असतो की अचूक त्यांचं टायमिंग असतं. कुठला आकडा आला, किती धावा झाल्या, त्या आकड्यावरती काय घडलं होतं क्रिकेटच्या विश्वामध्ये किंवा कुठलाही क्षेत्र असू दे, त्यांनी अचूक माहिती देत आहेत. धावसंख्या 33, माफ करा 33 ऑन द बोर्ड. परंतु महत्वाची माहिती सुद्धा देतात आपल्याला सुभाष धुमाळ सर. चला मैदानामध्ये इथे षटकार आला आणि तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. व्यंकटेश होते आक्रमण केलं विशाल रावतेने आणि विशाल पाटील जो शांतपणे नॉनस्ट्राइक एंडनी फलंदाजी पाहतोय. विशाल रावते गोपनी सारखी बॅट फिरवतोय. होतं हिड बॉलर. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑफ येईपर्यंत 2 धावा होतील का. नॉनस्ट्राइक एंडला धोका आणि फलंदाज विशाल पाटील बाद. बॅक टू द डगआउट.
स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं. विशाल रावतेला माहिती आहे की नवीन फलंदाज विशाल पाटील आलाय, मला स्ट्राईकला राहावं लागेल कारण 4 षटकांचा मुकाबला आहे. आणि बरोबर केलं, मानसिकता चांगली होती, प्रेशर टाकलं आणि नॉन स्ट्राईक एकला स्वतःची आत्महत्या करून परतला विशाल पाटील त्या ठिकाणी, जे गरजेचं होतं कारण कधी कधी वेळेनुसार बदलावं लागतं. फ्लेक्झिबल क्रिकेट फार महत्वाचं आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे की जो सरड्यासारखे रंग बदलतो. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी आणि ग्लोरियसपणा दाखवतो या ठिकाणी विशाल रावते. अनसर्टेनिटी आपल्याला पाहायला मिळाली विशाल पाटीलची. बॅड लक. धावसंख्या 33 असताना विकेटचं पतन झालं, परंतु फारसं नुकसान होणार नाही कारण अजूनपर्यंत सोनिका माता मालोडी संघाकडे स्ट्रॉंग झोन आहे, तो म्हणजे विशाल रावते आहे. धावसंख्या 34. करेक्शन करतात आमचे कुणाल केणे. 34 ऑन द बोर्ड. चौतीस 957 धावा सचिन तेंडुलकर साहेबांनी कुठल्या होत्या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. 664 सामने, 176 वेळा मॅन ऑफ दी मॅच. नक्कीच गॉड ऑफ क्रिकेट ज्याने वेड लावलं जगाला. मी तर म्हणतो की विशेषतः भारताला जास्त वेड लावलं, भारतीय चाहत्यांना वेड लावलं. ज्यांची 24 वर्षाची कारकीर्द, 24 एप्रिल 1973चा जन्म, 19 होती खेळतो विशाल रावते. ग्रीप चेंज करतो, रिव्हर्स सीटचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न फसला. विकेट किपर बीट होऊन फ्लाइंग स्लिप कव्हर करेपर्यंत विशाल एक सिंगल घेतो, चिकी सिंगल, 34 धाव. अशाच प्रकारे तिसरे षटक समाप्त झालं. धाव संख्या आहे 35. सोनिका माता मालोडी संघाची धाव संख्या. तर चेरोबा एक कोणगाव संघाचा संघ नाही, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ गावदेवी वेले संघाचा संघ नाही किती आलेला आहे. चेरोबा एक कोणगाव संघाला आपण पुढील सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये पाहणार होता गावदेवी वेले या संघासमोर. पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर चेरोबा एक कोणगाव संघाचा संघ नाही, आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच वेळेच्या अर्धा तास आधी येऊन रिपोर्टिंग करत जा. वेळेचं भान ठेवा, फार महत्वाचं, कारण टुर्नामेंट आमची फार मोठी आहे. इंटरनॅशनल क्रिएशन द्यायचा प्रयत्न करा. टाइम इज मनी म्हटलं जातं. वेळेच्या आधी या. अमेरिकन स्टाईल वापरा. अमेरिकन लोक वेळेच्या आधी पोहोचतात, आपण वेळेच्या नंतर पोहोचतो. त्याच कारणाने इंडिया आणि अमेरिकेमध्ये फार मोठा फरक आहे. अमेरिका गेली चंद्रावर आणि इंडिया राहिली डोंगरावर. त्याचं कारण तेच ठरतं कारण आपण वेळेला महत्व देत नाहीये. प्रणय पाटील येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि सज्ज झाला पुन्हा एकदा विशाल रावते. धावसंख्या 35. असं वाटतं की सर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 12 ते 15 धावा कुठेल. विशालची नजर बसली आहे, चांगला ग्रीप चेंज करतो, पुढेपणे हवी ठरलाय गोलंदाजांवरती विशाल रावते. 20 वरती खेळतो, 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चौकार अजून आला नाहीये, पण तो हवाई फायर चांगली करतोय. 360 डिग्री प्लेयर आहे विशाल रावते. फुल टॉस, 4-6 स्ट्रोक लगाते. ओहो, अनबिलीवेबल, मार्वलस, ट्रिमेंडस फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. अजित चव्हाण देर. अजित अतिशय उत्कृष्ट पहिला सामना अजित याचा हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उचलता आलेला नाही आणि व्हाट अ कॅच. अजित सारा कोणगाव मुझे लाइन के नाम से जानता है, नाम है अजित. प्रणय पाटीलचा पहिला सामना आहे. पहिला चेंडू टाकला आणि पहिल्या विकेटची प्राप्ती केली. प्रणय पाटीलसाठी एकदा टाळ्या असू द्या. त्याचा पहिला सामना त्याच्या कारकिर्दीमधला, टेनिस क्रिकेट मधला, त्यांनी ते दाखवून दिलं की मी चांगला गोलंदाज आहे, मी स्लॉग ओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि मोठा गडी त्यांनी गारद केला, तो म्हणजे विशाल रावतेला परत पाठवलंय. नक्कीच डेब्यू करताना पहिला विकेट प्राप्त केल्याने आत्मविश्वास नक्कीच आता वाढलेला असणार आहे गोलंदाजाचा. उपेश कंठे आणि त्याच्या सोबतीला रुपेश खाटिया सोबत नवीन फलंदाज झाला. चेंडूला खोदून काढलाय, छानपैकी ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन कडे आणि ट्रॅव्हल होता होता चांगलं फेकी केली. नॉनस्टा केला, अजून एक धक्का. क्रिकेटची आत्महत्या पाहतो आपण. रन आउट, फलंदाज बाद. काय क्लायमॅक्स सुरू आहे सर मैदानामध्ये. जबरदस्त ठसन क्रिकेट सुरू आहे. प्रणय पाटील साठी पारितोषिक आलेले आहे. राज पाटील आणि विशाल म्हात्रेकडून 500 कॅश प्राइज आलेले आहे. त्या विकेट साठी स्पेशली ज्यांनी आयुष्यातील पहिली विकेट प्राप्त केली. गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं फार महत्वाचं आहे सर. इथे प्रोत्साहित करतात राज पाटील आणि विशाल पाटील. ऑन द स्ट्राइक रुपेश काठे. रनआउट झाला फलंदाज, जसा आला तसाच गेला विशाल.
बॅक टू द डगआउट. धावसंख्या जागोती थंडवलेली आहे ती म्हणजे 36. आणि जर हॅट्रिक केली पण तो रनआउट झालाय सर. ओके, इट्स ओके. हॅट्रिक झाली तर अजून पारितोषिक आहे 2000चं. ते पण पुन्हा एकदा प्रणयचं प्रोत्साहन करण्यासाठी पारितोषिक आहे राज पाटील आणि विशाल कडून. हा चेंडू होता खराब. समाचार घेता आला नाही. पंच पाहतायत, न्याहाळतात, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक करतायत, हाईट फॅक्टर चेक करा. नोचा इशारा. इज दॅट बिमर सर? कोटी सर? येस, इट्स अ बिमर. आणि फ्रीडचा चेंडू असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्रीड. धावसंख्या फुलते 37 ऑन द बोर्ड, 37 ऑन द बोर्ड. विशाल रावते बाद झाल्यानंतर सर इथे पूर्णपणे शांतता पसरली ग्राउंडवरती. काय म्हणाल सर, अजून धावा किती होणं गरजेचं जेणेकरून बिग फाईट होऊ शकते? नक्कीच अजूनही 8 ते 10 धावा होणं खूप गरजेचं आहे. यावेळी अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करतात फलंदाज. मात्र कौतुक करावं लागेल पहिला सामना करणाऱ्या प्रणय पाटील याचा, कारण अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत करतोय आणि आपला पहिलाच सामना खेळतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल आणि कौतुकाची दाद मिळते, कौतुकाची थाप मिळते. त्याच्या पाठीवरती राज आणि विशालकडून जे पारितोषिक लगावतायत, प्रोत्साहित करतायत. आणि असं असणं गरजेचं सुद्धा आहे, कारण तुम्ही पूर्णपणे दडपणाला स्वीकारून या ठिकाणी परफॉर्मन्स देता हे महत्वाचे. 38 ऑन द बोर्ड, 38 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहेत 3. अजून पर्याप्त चेंडू आहेत. मला कुणाल केणे सांगतायत की ह्या इनिंगसाठी अजून संधी फलंदाजांना हा धाव फलक पुढे नेण्याची. असं वाटतं की 45 ते 50 मध्ये धावा असाव्या, जेणेकरून बिग फाईट होईल. सोनिका माता मालोडी वर्सेस चिरुबा कोन, या दोन संघांमधली फाईट पाहतोय आपण. आणि चेंडूला छानपैकी वळवलाय बॅकवर्ड रिजन मध्ये, डीप मधून शतषकीपर्यंत. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 39. प्रेक्षकांना एक विनंती असेल की आपण जो शिमारेषेचा पडदा आहे त्या पडद्याला पकडून बसू नये. आपण स्पर्धेचा आनंद घ्या, सामन्याचा आनंद घ्या. मात्र सीमारेषेचा पडदा आहे तो सोडून आनंद घ्या. नक्कीच नक्कीच आम्हाला कोऑपरेट करा, तुमची आम्हाला गरज आहे. नाराज होऊ नका. बॅट चेंडू खाली राहिलेला, त्याच्यात कारणाने चेंडूचा स्पर्श, बॅटचा स्पर्श करून चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड रिजन मध्ये. शॉर्ट बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होईपर्यंत सिंगल प्राप्त करतोय फलंदाज. सिंगल डिलिंग होते सर, कारण विशाल रावते बाद झाल्यानंतर पूर्णपणे धावफलक मंदावला आणि कासवाच्या गतीने पुढे सरकतोय तो, म्हणजे 40 वरती पोहोचलाय. नक्कीच एक वेगळं चित्र विशाल रावते बाद झाल्यानंतर पाहायला मिळतंय. पूर्णपणे वापसी केलेली आहे. मी तर म्हणेन चेरोबा बी कोणगाव या संघाने. आणि प्रणयच्या या परफॉर्मन्स साठी सुद्धा पारितोषिक येईल असं मला वाटतं. किती सुरेखचा चेंडू हाताळला बघा. परफेक्ट 2 क्रशनची डिलिव्हरी बघितली आपण. 10 पिच डिलिव्हरी, बोगदा असं म्हणू शकतो आपण. आणि त्या डिलिव्हरीमुळे पूर्णपणे फलंदाजाला थांबवलं, जखडून ठेवलं. 6 धावा फक्त खर्च केल्या, 6 धावा खर्च केल्या. आपण पृथक करून बघूया. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये घेर बदलले होते विशाल रावतेने आणि त्यासोबत होता हर्षद पाटील. त्यानंतरचं आता षटक बघितलं ते म्हणजे जबरदस्त फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम प्रणय पाटील, ज्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या. एक रनआउट होतं आणि त्याच्यात नावाती विकेट होती आणि 6 धावा खर्च केल्या. कंजूस मारवाडी ठरला प्रणय पाटील. जसा आला टेनिस क्रिकेटमध्ये पहिला चेंडू टाकला आणि विकेटची प्राप्ती केली. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स प्रणय पाटील. आपण वळतोय टॉस बॉक्स कडे, ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे गुरुतुल्य समालोचक, धमाल कॉमेंटेटर सुभाजी धुमाल सर. ओव्हर टू यू सर. धन्यवाद मनोज कर्वे सर. तर नाणेफेक केली जाईल आणि चेरोबा ए कोणगाव या 2 संघांमध्ये नाणेफेकसाठी मी आमंत्रित करतोय. जयराम पाटील तसेच रघुनाथ केने दोघांनाही आमंत्रित करतोय की आपण आपल्या सोबत नाणेफेक करायचे आहे. नंतर अनंत ठाकरे आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. धावसंख्या 40 सर, 41 धावांचं लक्ष्य आहे. तर या आमच्या तिन्ही मान्यवरांच्या सोबत नाणेफेक केली जाईल. चिरोबा ए कोणगाव आणि नाणेफेक झालेले आणि नाणेफेक जिंकलेले चिरोबा ए कोण. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. चिरोबाई कोणगाव संघाचा संघनायक राज बावड्या आपण नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर नक्कीच आपला निर्णय जाणून घेण्या अगोदर हे जे आयोजन केलेले आहे क्रिकेट के रंग, ज्याबद्दल गोडसे के संघ, ज्याबद्दल सरपंच चषक 2020 कसं वाटतं आयोजन विषयी?
तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहेत. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? 35-40 पर्यंत प्रयत्न असणार. आलोककडनं मनोज कडनं चांगली अपेक्षा राहणार. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. भावेश नाणेफेक आपण हारले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. मात्र आपल्याला आता मात्र फलंदाजी करायची आहे. हे जे आयोजन केलं आहे ज्याबद्दल स्पोर्ट्स गोरसेने, कसं वाटतंय आयोजन? जशी भिवंडी ग्रामीण मध्ये गोरसे टीम अव्वल स्थानी आहे तसा अव्वल दर्जाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. क्या बात आहे. अव्वल टीम आणि अव्वल. तर भावेश प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. एका बाजूला आलोक मुकादम, तर मी नेहमीच म्हणतोय बंधू में एकदम नाम आहे केतन मुकादम. केतन मुकादम आज खेळताना दिसेल का? नक्कीच. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकले आहे. राज बावड्या कोणगाव संघाचा संघनायक प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी निवड केलेला आहे गावदेव वेल्या संघाला. बॅक टू कमेंट बॉक्स. येस, थँक्यू सर. प्रेक्षक आपण पाहिलं ऐकलं टॉस बॉक्स मध्ये सुभाजी धुमाळ सरांना टॉस त्या ठिकाणी झाला आणि चालू असलेल्या सामन्यामध्ये पहिली इनिंग समाप्त झाली. धावसंख्या मी इथे करेक्शन करतोय, 41 धावा उभ्या झालेल्या आहेत. फिल्डिंग सजून घ्या, फास्ट जरा फास्ट खेळा. आमचं टायमिंग महत्वाचं आहे, टायमिंग रिकव्हरी करायचे. तर मला कुणाकडे सांगतात की सरासरी राखली आहे या ठिकाणी सोनिका माता मारुडी संघ ती म्हणजे 10.25 ची. तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये इथे 42 धावांची गरज आहे, ती म्हणजे चेरुबा कोण संघाला. माझ्यासोबतील आहेत आमचे गुरुतुल्य समालोचक सुभाजी धुमाळ सर. आपल्याला ऐकवतील येणाऱ्या इनिंगचं फर्स्ट समालोचन, फर्स्ट रनिंग कॉमेंट्री आणि मी त्यांच्यासोबत असणार आहे फॉर द कॉमेंट्स. धन्यवाद मनोज कारवे सर. तर जे आव्हान आहे टार्गेट आहे 42 धावांचा. सरासरी विचार केला तर 10.2 ची सरासरी आहे आणि या सरासरीने धावा झलकावे लागतील. चिरोबा बी कोणगाव या संघाला. चिरोबा बी कोणगाव संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये निलेश देसले आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज निलेश म्हात्रे आणि दिनेश भोईर. ॲडव्होकेट दिनेश भोईर जीटीसीच्या माध्यमातून मित्रांनो पहिली इंटरव्ह्यू घेण्याचा भाग्य मला लाभलं होतं आणि ती पहिली इंटरव्ह्यू मी ॲडव्होकेट दिनेश भोईर याची घेतली होती. ज्यावेळी भूपेश कराले आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज होते आणि त्यांच्याच माध्यमातून सर्वप्रथम भिवंडी तालुक्यामध्ये पहिली इंटरव्ह्यू देणारा खेळाडू ठरला होता तो ॲडव्होकेट. आपण पाहतो सध्या नॉस्ट्रेलियाला सर दिनेश भोईर जो पेशाने ॲडव्होकेट आहे. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सूरज मडवी फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल फलंदाज निलेश म्हात्रे. थर्ड मॅन फायनल लेग 30 सर्कल मध्ये पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट खेळलेला आहे. एका धावेने निलेश आपला अकाउंट ओपन करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. जे आव्हान आहे ते 42 धावांचं आणि 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय तो चेरोबा बी कोणगाव या संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय ऑफ साइडला पॉइंट 30 सर्कल मध्ये, कव्हर 30 सर्कल मध्ये, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकामधील पुढील चेंडू यावेळी मात्र पॉइंटच्या वरून चेंडू टोललेला आहे. डीप पॉइंट रिजन मधून चेंडू जाते सीमा पार दणदणीत चौकार. पाटे शॉट. एक जबरदस्त क्लास मी म्हणू शकतो, शैलीदार फटका, लेदर क्रिकेटची आठवण झाली. बॅकफूट पंच बोलू शकतो आपण दिनेश भोईर, ज्याची तुम्ही इंटरव्ह्यू घेतली सर आणि नक्कीच त्या साजेशा इंटरव्ह्यूलाच तो साजेसा फटका लगातोय कारण त्याच्यामध्ये ती धमक आहे. ज्यांनी पहिली इंटरव्ह्यू दिली जीटीसीच्या माध्यमातून तो दिनेश भोईर ऑन द फायर. धावसंख्या 5. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे ॲडव्होकेट दिनेश भोईर यांनी आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपळकर बिनबाद 5. 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना चिरोबा बी कोणगाव संघ. सूरज मडवी राईट मोर द विकेट. यावेळी जोरदार अपील मात्र पंच संबंध नाही. इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर. नक्कीच बॅट कट येस चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 6. वैयक्तिक 5 या धावसंख्या खेळतो दिनेश भोईर.
खूप छानपैकी पोझिशनमध्ये आला होता दिनेश भोईर. लेग फ्लिक करायचं होतं, तो चेंडू आणि बॅटचं नीटचं मिडलिंग झालं नाही, पण आमचा बॅटची कट घेऊन एका धावने धावसंख्या पुढे सरकली 6 वर. पुढील चेंडू यावेळी चेंडूला होक केलेला आहे. खाली 17 मधून चेंडू होते लॉंग लेग रिजन मधून सीमा पार नेत्रदीपक आकर्षक चौकार. प्रकारे फटका खेळला होता. खरं तर गोलंदाज चूक, फलंदाजाला लागलेली धावांची भूक आणि फलंदाजाने फटका खेळलाय हुक. कलात्मक स्ट्रोक दोन्ही पण फलंदाजांमध्ये क्षमता आहे. क्लासिकल स्ट्रोक दाखवत आहेत. कुठल्या प्रकारची आतिषबाजी नाही, कुठल्या प्रकारचं रिस्क घेत नाहीत. फक्त चेंडूच्या स्पेसचा वापर करून कसे फटके क्रिएट करता येतील ते पाहतायत आणि धावांचा आलेख वाढवला ज्यांनी. 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा इथे उभ्या केल्या आहेत आपल्या संघासाठी. लक्ष त्यांच्या पुढे 10.50च्या वेगाचं. दोन्ही अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. यावेळी समोर केलेला अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ अँड लॉंगच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय डीप मध्ये तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. अतिशय उत्कृष्ट फटका. हे फटके खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सचिन तेंडुलकर या प्रकारचे फटके लिलिया खेळत होते. नक्की स्टेट ड्राईव्ह मध्ये एकच नाव असणार ते म्हणजे सचिन तेंडुलकर साहेबांचं, जे स्टेट ड्राईव्हचा बादशाह आहे. बॅकफुट पंच सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण छान बघितले. अनेक फटक्यांचा भडा यांच्यामध्ये होता. सर्वाजी मडवी यावेळी ऑफला चेंडू लॉफ केलेल्या चेंडूला काउ कॉर्नर रिजन मधून चेंडू जातोय सीमा पारा 4 धावांसाठी नेत्रदीपक चौकार. षटकामध्ये सर चौफेर फटकेबाजी म्हणू शकतो आपण. 3 चौकार आले, 2 सिंगल 1 डबल. अशी कुठलीही जागा नाही. लेग साईडला मारतायत, स्क्वेअर रिजनला मारतायत. सरळ बॅटचे सरळ ड्राईव्ह बघितले आपण, बॅकफुट पंच बघितलं, लेग फ्लिक करतात छानपैकी आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक सुद्धा खेळतायत. दिनेश आणि निलेश मातेमध्ये क्षमता आहे हा धावसंख्या पुढे नेण्याची, कारण त्यांनी धावसंख्या ओव्हरटेक केली म्हणू शकतो. लक्ष होतं 10.50चं प्रति षटकामागे, पण तो लक्षाचा पूर्णपणे पाठलाग करून पार केलंय, ओव्हरटेक केले धावसंख्येला. ते म्हणजे 16 वरती पोहोचली पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे सुस्थितीमध्ये दाखल झालाय या ठिकाणी संघ, तो म्हणजे चेरोबा कोण. तर वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे. नक्कीच क्रिकेटमधील फटके खेळण्याची एक टेक्निक आहे. जर सर तुम्हाला हुक फटका खेळायचा असेल तर चेंडूच्या लाईन मध्ये किंवा चेंडूच्या लाईन पासून वेगळे होऊन हा फटका हुक किंवा पूल तुम्ही खेळू शकता. कुठला ड्राईव्ह फटका जर खेळायचा असेल तर बरोबर नजरेच्या खाली तुम्ही खेळू शकता. मग स्ट्रेट ड्राईव्ह असो, कव्हर ड्राईव्ह असो, ऑन ड्राईव्ह असो की अप ड्राईव्ह असो, फटके खेळण्याची टेक्निक आहे. स्क्विकेटचा फटका जर खेळायचा असेल तर तो चेंडू एस्टनच्या थोडासा बाहेर पाहिजे आणि तो फटका तुम्ही लिलिया खेळू शकता. नक्कीच. आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे फूट वर्किंग फार महत्वाचं. पदलालित तर ज्यांच्याकडे चांगला असेल ते नक्कीच चांगला फटका क्रिएट करू शकतात, रूम बनवू शकतात आणि त्या फटक्याला छानपैकी दर्शवू शकतात आणि प्रेक्षकांना त्या फटक्यांचा मनमुराद आनंद मिळू शकतो. 786 नंबर चॅनलवर ही स्पर्धा आपण पाहू शकता. SSS वाहिनी 786 वाहिनीवर ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. नक्कीच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तर भूपेश, सुनील, जयंता, सूरज हे पूर्ण सज्ज झालेत. लागोपाठचे 3 दिवस त्याने सक्सेसफुली चांगलं लाईव्ह प्रक्षेपण केलं आणि सोबतीला आमचे साऊंड मास्टर आहे ते म्हणजे रुपेश मॅन फ्रॉम कवाड. येस DJ रुपेश मॅन फ्रॉम कवाड यांनी आकर्षक 2 आतापर्यंत पेश केलेले आहेत. चांगले माईक सिस्टीम आमच्यापर्यंत पुरवलेले आहे, त्यांचे मनस्वी धन्यवाद असणार आहे. पुढील चेंडू हर्षद पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल फलंदाज दिनेश भोईर, ज्यांनी क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेले आहेत असा मुरलेला खेळाडू दिनेश भोईर. यावेळी केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करू खुश राहो. एक्स्ट्रा कोरिजनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगाने 2 धावा पूर्ण करतात. चांगली रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला तालमेल आणि हे खूप महत्वाचं असतं कारवे सर. नक्कीच. आणि क्रिकेटला माइंड गेम उगाच म्हणत नाहीत. किती सुंदररित्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि बरोबर टायमिंग साधलं की तितक्या वेळेमध्ये 2 धावा मिळतील. यालाच म्हणतात स्टायलिश क्रिकेटर आणि कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत आहेत दोन्ही पण फलंदाज, दिनेश भोईर असो किंवा निलेश मात्रे असो. नक्कीच. तसं दिनेश भोईर चालू क्रिकेटमध्ये शैलीदार खेळाडू मध्ये ओळखला जातोय. गणना होते टेक्निकल प्लेयर जे आहेत तालुका क्रिकेटमध्ये, त्यामध्ये दिनेश भोईर याची गणना केली जाते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे. ती 18 धावा, 42चं लक्ष्य आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हर्षद पाटील गोलंदाजी मार्कवर गोडसे विलेज इनकडून राईट मुर्द विकेटचा मारा करताना या ऑफ फॉल्डात चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मिडल ग्रेजन मध्ये चेंडू फंबलिंग होतोय थोडासा. क्षेत्ररक्षक तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसऱ्या धावासाठी नकार दिला होता तो निलेश मात्रे यांनी. चांगला निर्णय म्हणता येईल कारण पूर्णपणे तयारीत नव्हता.
फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या. नक्कीच या ठिकाणी जर विचार केला आपण सोनिका माता मालोडी संघाचा, तर त्या संघाला आता फक्त ब्रेक थ्रूची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. तुमची अचूक फिल्डिंग पाहिजे, अचूक मारा पाहिजे. तुमची गुणाची अशी झाली पाहिजे की फलंदाजांनी चुकीचे फटके लगावले पाहिजे, तर तुम्हाला या ठिकाणी ब्रेक थ्रूची प्राप्ती होऊ शकते. नक्कीच ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र दिशा भरकटलेली आहे. दिशांची चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावांमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून झाले ते 20 धावा. आणि स्टंप टू स्टंप गोलाचे महत्वाचे अशा प्रकारचे वाईट चेंडू टाकून तुम्ही कॉन्फिडन्स लेवल वाढवणार, तो म्हणजे फलंदाजांचा, जे तुमच्यावरती मागच्या 2 षटकापासून हावी ठरतायत. नक्कीच 42चं लक्ष आहे. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे चेरोबाबी कोणगाव या संघाला. यावेळी मात्र भीमर चेंडू आणि एका टप्प्याने चेंडू होतोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. 4+1 5 धावा मिळतात त्याचे चेरोबा. भीमर चेंडू हाताला गेला नाही. पंचाने दंडी ते केलेली आहे, कारण उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार फ्रीटची संधी नक्कीच आहे ते फलंदाज निलेश मात्रे याच्याकडे. नक्कीच आता पूर्णपणे परवडी मिळते. मी म्हणू शकतो की तुम्ही अशा प्रकारची खराब गोलंदाजी करू शकत नाही. तुम्ही धावा उभ्या केल्या त्या अतिशय कमी आहेत, 41 आहेत. ज्या धावा तुम्हाला डिफेंड करण्यासाठी अचूक आणि तंत्रशुद्ध मारा पाहिजे. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट मारा केला हो हो हो, अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कारण फ्रीट होता. नक्कीच झेल जरी पकडला असला तरी फ्रीट असल्यामुळे फलंदाज वाचतोय आणि तो पण फक्त एकच धाव. चांगला फटका होता पण सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. फटका पाण्याजोगा होता. निलेश मातेच्या बॅट मधून एकदम स्टायलिश स्ट्रोक होता म्हणू शकतो आपण. गुडघा टेकलेला आणि छानपैकी स्मॅश केलं होतं सरळ बॅटनी ओव्हर द स्क्रीन. पुढील चेंडू यावेळी शरीरापासून दूर केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू होता. डीप एक्स्ट्रा करून रिझन मधून सीमा पार. झरनाटेदार चौकार. पहिली जोडी अशी बघतो मी आजच्या दिवसामध्ये सर की जे स्टायलिश फलंदाजी करते. असं वाटतं की दोन्ही फलंदाज क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. जबरदस्त तंत्रशुद्धपणा आणि शास्त्रोक्त फटकेबाजी करतायत. जसा चेंडू तसा समाचार घेत आहेत, जसं मेरिट तसा स्ट्रोक क्रिएट करतायत. नक्कीच चेंडूच्या मेरिट नुसार फलंदाजी करताना फलंदाज यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतो, तोपर्यंत 2 धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. टेक्निकल फलंदाजी आणि नक्कीच टेक्निकल फलंदाजीसाठी कोणगावचा फलंदाज दिनेश भोईर हा खूप फेमस आहे. कोणगाव संघाने नक्कीच तालुका क्रिकेटला मोठे क्रिकेटरी दिले. त्यामध्ये एकता मिसाईल, प्रशांत मात्रे याचे नाव घेता येईल. त्यानंतर राज बावल्या, परेश महाजन असे काही खेळाडू आहेत ते नक्कीच या कोणगाव ची देण आहे तालुका क्रिकेट. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती. धावफलक आपण पाहतोय 33 धावा. 3-3 विकेट साठी अक्षरशः झगडताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना. नक्की त्याचं कारण म्हणजे तंत्रशुद्धपणा. आपण फलंदाजीमध्ये बघितला, एकही चुकीचा फटका मारत नाही. चेंडूला ग्राउंडला ठेवतात. जिथं हवंय तिथे चेंडू इंडूच्या डोक्यावरून मारतायत. अपिश खेळतायत. चांगला स्क्वेअर कट दाखवले, चांगले ऑफ ड्राईव्ह दाखवले, चांगला बॅकफुट पंच मारतायत, स्ट्रेट ड्राईव्ह सुद्धा दाखवले, ऑन ड्राईव्ह दाखवले. अशी कुठलीही जागा नाही ज्या ठिकाणी फटके मारले नाही. म्हणजे याला म्हणतात की कुठल्या प्रकारचे हाराकिरी न करता जो लक्ष्य 42 धावांचा तो सहजरित्या पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण लक्ष्याच्या जवळ जवळपास पोहोचलाय संघ चिराकोण संघ, ज्या संघाने 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा ठोकल्या आणि येणारे चेंडू 12 धावांची गरज आहे, ती फक्त 9 धावांची गरज आहे. नक्कीच दरम्यान हेमंत केने आपणास विनंती असेल की आपण व्यापीडाय धरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. तालुका क्रिकेट मधील केलस्टिक संघ गावदेव वेले संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. शेरोबा ए कोणगाव या संघासमोर राजन थले, भावेश थले, केतन मुकादम, 1 खेळाडू, निलेश सारखा एक खेळाडू. त्यानंतर ऑपोजिट साइडचा जर विचार केला तर नक्कीच आलोक मुकादम, राज बावल्या, 1 खेळाडू त्याही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर एक चांगली लढत पुढील सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. दरम्यान ओलिया सुरू असलेल्या सामन्याकडे पूर्णपणे पाडत जड शिरोबी कोणगाव या संघाचा. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती 33 धावा.
यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू वेगाने निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. 11 चेंडूमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. आपण जो सामना पाहतोय सोनिका माता मालोडी विपक्ष चिरोवा बी कोंडगाव या दोन संघामध्ये. विशाल गोलंदाजी मार्कवर. यावेळी मोठा फटका आणि चेंडू षटकार. छानपैकी रोल केली सर दिनेश भोरणी. चांगला एक ब्रँड दाखवला. स्क्रीन ऑफ द प्लेट छान होतं आणि चेंडूला धाडलं बॅकवर्ड रिजन मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वर. 39 विदाउट लॉस. 39 धावा धावफलकावर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली वापसी करतोय गोलंदाज, मात्र जवळजवळ विजयाच्या उंबाटावर येऊन पोहोचलेला आहे चिरोबा बी कोंडगाव संघ. जितके देहलीच पे पूर्णपणे पाठ जड आहे ते चिरोबा बी कोंडगाव या संघाचं. विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट मोडतो विकेटचा मारा करताना. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, मात्र दिशा भरकडली जाते. पंचांचा वाईटचा इशाराने हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वरून झाली ते 40 धावा. इथून केवळ 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी कोंडगाव या संघाला. यावेळी जमिनीला कदा चेंडू टोलवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत स्कोर लेवल करतात दोन्ही फलंदाज. इथून फक्त ने फक्त एका धावेने दूर विजयापासून चिरोबा बी कोंडगाव संघ. तिसऱ्या षटकामध्ये चिरोबा बी कोंडगाव संघ विजय संपादन करण्याच्या तयारीत. तर पुन्हा एकदा क्लासिक फटका आणि क्लासिक विजय म्हणता येईल चिरोबा बी कोंडगाव संघाचा. अभिनंदन अभिनंदन चिरोबा बी कोंडगाव. अभिनंदन ॲडव्होकेट दिनेश भोईर. हॅडलक सोनिका माता मालोडी.